निघाल्या होत्या ना ब्रँड अँबॅसेडर बनायला, तुझी जागा घ्यायला. आईने मॅडमनी ना त्यांना हाताने धरून घराबाहेर काढून टाकायला हवं. सावित्री, काय गए, समजतेस काय तू स्वतःला? कोण आहेस तू? या घरातली एक फालतू मेड आहेस आणि माझ्याबद्दल बोलतेस तू इथे? जे हिम्मत! दिशा मॅडम, भानावर या. तुम्ही कुणावर हात उगारताय समजतंय का तुम्हाला? भानावर मला नाही, मला दोघींना यायची गरज आहे. फालतू सर्वांचात या घरात तुम्ही आणि तुझी घरातल्या मालकिणीचा हात धरायची हिम्मत होते. माझा हात धरल्यावर त्या प्रियाची काय हालत झाली हे विसरलीस का तू? डायरेक्ट नोकरीवरून हकलून लावलं तिला. दिशाच्या अंगाला हात लावायची तुझी हिम्मतच कशी झाली? ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. व्हेरी गुड. बोल, काय बोलत होतीस तू? दिशा मॅडम, सावित्री आत्या वयानं मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायचा. ए पारू, तुला बोलायला चान्स दिला, मला शिकवायला नाही यायचं. आणि ही बाई वयाने मोठी असली ना तरी लायकीने मोल करीनच आहे. हिला काय मान द्यायचा? दिशा मॅडम, तू ना स्वतःला या घरची आणि कंपनीची मालकीण नको समजायला लागूस. ब्रँड अँबॅसेडर झाल्यामुळे जर तुला एवढा माज आला असेल ना तर लेट मी टेल यू वन थिंग. फर्स्ट टाइम तू बाय लक ब्रँड अँबॅसेडर झालीस आणि सेकंड टाइम चिटिंग करून जिंकलीस. येस, त्या दिवशी प्रीतमने तुला हेल्प केली म्हणून तू जिंकलीस. तिचे काही स्पेशल स्क्रीन अरेंजमेंट केली होती तर तुझी फालतू जर्नी दाखवून त्यात सिंपथी गेन केलीस, त्यामुळे तू जिंकलीस.